नमस्कार. तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, महत्त्वाचं काम तुमचं मार्गी लागत नाही, पूर्ण होत नाही. कष्टाला नशिबाची साथ असावी यासाठी तसंच उद्योगधंदा व्यवस्थित चालावा, व्यवसाय व्यवस्थित चालावा, अडलेली कला उपाय करायचे आहेत. हे उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचे आहेत. उपाय कोणता आहे? उपाय करताना ते गुपचूप करावेत. उपाय: 7 बत्तासे, 11 फुलासहित लवंगा, 11 विड्याची पानं, 1 खोबऱ्याची वाटी, 1 चमचा गाईचं तूप. गाईचं तूप नसेल तर तुम्ही घरात जे तूप असेल ते घेतलं तरी पण चालतं. मात्र उपाय करताना गाईचंच तूप सांगितलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटीत सांगितलेलं सर्व साहित्य घ्यावं. हे हातात घेऊन माझं अडलेलं काम पूर्ण होऊ दे, सर्व अडचणी दूर होऊ दे, अशी प्रार्थना होलिकेला करून नंतर ती वाटी होळीत दहन करावी. आपले हितशत्रू असतात अशा माणसांपासून सुटका व्हावी, त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी होळीच्या दिवशी काळ्या रंगाचा कपडा घेऊन त्यात काळे तीळ टाका, त्याला गाठण बांधा. हे सकाळी करायचं आहे. दिवसभर ते स्वतःजवळ ठेवावं. नंतर संध्याकाळी होळीच्या अग्नीत ते दहन करावं. उद्योग व्यवसाय चांगला चालावा, कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय तुम्हाला शिवमंदिरात जाऊनच करायचा आहे. 21 गोमती चक्र भगवान शंकरांना अर्पण करायचे. प्रार्थना करा की माझा उद्योगधंदा वाढू द्या, कर्जबाजारीपणा कमी होऊ द्या, असं भगवान शंकरांना म्हणावं. हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतात, एकदाच करता येतात. आपण जे उपाय करत असतो त्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.